आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये. तर आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवला, कारण की ब्लॉगचं कसं झालं, लग्नाचे ब्लॉग होते आणि लग्नावरून आल्यानंतर खूप असं थकल्यासारखं झालं होतं आणि थोड्या दिवस म्हणजे 2-3 दिवस आजारी पण पडले होते. त्याच्यामुळं मध्ये असं मधल्या पिरियड्समध्ये असे ब्लॉग वगैरे शूट करता नाही आले मला. तर आता आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस, म्हणजे 2023 मधला आज शेवटचा दिवस आहे. तर आज आम्ही 31st एन्जॉय करणार आहोत, त्याच्याच निमित्ताने असा व्लॉग होणार आहे. आणि सगळे पहिले आधी ठरलं होतं की वर्षाबरोबर आणि जाणारा दिवस पण एन्जॉय करणार आहे. जाणारा दिवस आणि जाणाऱ्या दिवसाला आपण छान असं हसून खेळून मस्त एन्जॉय करून असं बाय करणार आहोत आणि नवीन वर्षाचं सुद्धा छान असं स्वागत करणार आहोत. तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आणि नवीन वर्ष खूप छान असं भरभराटीचं जावं तुम्हाला तुमच्या सगळ्यांचं. तर प्लॅन असा ठरला होता की क्वार्टरमध्ये करायचं होतं. भाऊन ते बोलत होते क्वार्टरमध्ये, पण आम्ही गेलो नाही, कारण की कसं होतं, मम्मी घरी एकट्या होत्या, मम्मी डॅडी पण असतात, त्याच्यामुळे म्हटलं नको. तर मग भाऊ म्हटले की चला तर ठीक आहे, मी येतो. तर आता संतोष भाऊ सीमाताई सुद्धा इकडे येणार आहेत. तर आमचा आता वाघ परिवार आमचा एकदम 31st चुकीचं नाहीये, म्हणजे आई वडील इकडे एकटे राहतील आणि आम्ही सगळे बरोबर वाटत नाही आम्हाला. त्यामुळे आम्ही भाऊला सांगितलं की मम्मी डॅडी बरोबरच बनवू आपण. त्यांचाही प्रॉब्लेम होता, पण तरी पण ते येत आहेत, कारण की त्यांना आता ते कसं होतं, गेट मधून आर्मीचा इश्यू असल्यामुळे कसं होतं, बाहेर येऊन जाऊन करू नाही शकत ते. तरी पण त्यांनी मला वाटतं सुट्टी टाकली असेल बहुतेक, सुट्टी टाकली ना. तर तो येणार आहे, तर सर्व येणार आहे, आम्ही सगळे एकत्र. वाघ परिवाराचा 31st एकदम जोरदार, एकदम चिकन कोंबडी के साथ. तर सकाळपासून प्लॅनिंग चालू आहे. काय म्हणते शिवण्याचं चाललंय मस्त्या, तिच्या आता केस वगैरे विचारून देते मी छानपैकी. तर बघत राहा. आणि सकाळपासून खूप गडबड होती, थोडंसं आम्ही रील्स वगैरे शूट केल्या, तर त्याचमुळे थोडा ब्लॉग तुम्हाला दाखवता नाही आला. पण साहेबांनी एकदम प्रॉपर प्लॅनिंग करून ठेवलेले आहे. तर चला तुम्हाला हलकासा फ्रीज दाखवते मी. तर साहेबांनी 31st साठी काय छान असं प्लॅनिंग केलं. आम्ही बार्बिक्यू मागवला होता, तो छोटा बार्बिक्यू साठी, पण तो नेमकं त्यांनी कॅन्सल केला. म्हणजे आज डिलिव्हरीचा दिवस होता, पण त्यांनी डिस्पॅच केला नाही, डायरेक्ट रिटर्न टाकलं. म्हणजे आम्हाला न कॉल करता त्यांनी रिटर्न मध्ये दाखवून दिलं. त्यामुळे मी बडवलं सकाळी त्यांच्यावर. म्हणजे आमचा तो बार्बिक्यूचा प्लॅन राहिला, तर आम्ही घरगुती बार्बिक्यू तयार केलाय मी. तर तो बघूया वरती कसा दाखवतो. तसं आमचा ऑलरेडी एक तंदूर होता, आणि संतोष भाऊ त्यांनी छोटा आहे, संतोष भाऊ त्यांनी दिल्लीवरनं आणला होता, असं गोल टाईप, असं मातीचा नाही म्हणता येणार, पण खूप जड आहे तो, आणि त्याला स्टिक वगैरे पण होत्या. तर तो आहे ऑलरेडी, पण तो छोटा आहे. तर यांनी बार्बिक्यू ऑर्डर केला होता, पण तो काही प्लॅन आमचा अनसक्सेस झालेला आहे तो बार्बिक्यूचा. तर बघूया, तरी पण आमचे साहेब कुठं ना कुठं जुगाड लावतात. वाघ साहेब असले डेंजर आहेत ना, कुठं ना कुठं बरोबर जुगाड लावतात घरामध्ये. तर चला मी तुम्हाला दाखवते त्यांनी काय काय दुपारी तयारी करून ठेवली, कारण की सकाळी सुद्धा मला इतका वेळ भेटला नाही. काल सुद्धा मी रात्री अक्षरशः पेन किलरची गोळी रात्री खाल्ली, आणि त्यानंतर मला सकाळी थोडंसं फ्रेश वाटलं. तर सकाळी भरपूर कामं होती, त्यांचं जेवण वगैरे करत करत मग शूट करायला. आणि कसं होतं, शूट करणारे आम्ही दोघंच आहे, श्रेयाला जास्त इंटरेस्ट नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही दोघंच एकमेकांचे व्हिडिओ पण आम्हीच काढतो. रील्स पण बघितले असतील, आमचे रील्स काढायला सुद्धा कोणी नसतं, ते माझ्या शूट करता किंवा मी त्यांच्या नाही का, असं एकमेकांचंच करतो आम्ही. तर चला तर बघूयात आपण साहेबांचा 31st काय काय प्लॅनिंग आहे. उद्यापासून नवीन इयर चालू होईल. तर आज आम्ही रील्स शूट केले, आमच्या रील्सला पण लाईक करा सगळ्यांनी. छानपैकी रील्स केलेला आहे, खूप दिवसांनी काढल्या दोघांनी. लग्नामध्ये तर अजिबातच वेळ मिळाला नाही रील्स काढायला. आणि लग्नामध्ये हळदीत जो एन्जॉय केला होता, त्या रील्स तर आलेल्याच आहेत माझ्या. तर चला बघूया साहेबांची डेकोरेशन काय म्हणते, तयारी चालू आहे ती. तर बघा साहेबांची तयारी मॅरिनेट दुपारीच करून ठेवलेले आहे. आता हे जे कुठले कुठले प्रकार आहेत ते साहेबच सांगतील आता. सांगा. हे चिकन हराभरा कबाब आहे. म्हणजे चिकन हराभरा कबाब, तंदूर लॉलीपॉप करायचा. ओके. आणि हा चिकन पहाडी कबाब आहे. पहाडी, ओ माय गॉड. कबाब आणि टिक्का सारखा एकत्र येईल. तर हे 3 आयटम आहे. तर माझा अजून एक करायचा होता, सीख कबाब करायचा होता, पण आम्ही आता एवढ्याच्यातच भरपूर होईल. ते भरपूर होणार आहे, कारण की आपल्या घरात कसं आहे, कोणी एवढं हे इतकं जरी खाल्लं तरी हेवी होऊन जातं. नाही साधे हेवी होऊन जातं, भरपूर आहे. आणि मुलींचे चेहरे बघू शकताय, आपले लोक पण भरपूर आहे ना, त्यामुळे हे देखिए चिकन लॉलीपॉप का चेहरा.
शिवण्या पाणीपुरी पाणीपुरी नाही तो मोतीचा दाबी एकच चमकू राहिला बघ तो मोती. बस झालं. बाहेरून आणू बिर्याणी. कशाला बाहेरून? नवीन ठिकाण झाले पॅराडाईज बिर्याणी ग्रिल. काकाला सांगते ते काका येत आहे ना आता ते पण येतील. सीमाताई संतोष भाऊ ते पण निघालेले आहेत आणि आमच्या पण रील्स छान शूट झालेले आहेत आणि बघूयात कसा कसा होतो. चांगलाच होणार आहे. हो चांगलाच होईल, मस्त होईल. वरती हे म्हणताय वरती टेरेसवरच जायचं. बघूया टेरेसवर थोडीशी लाइटिंग वगैरे एक्स्ट्रा लावावं लागेल म्हणजे जेणेकरून व्हिडिओ नाही का आपले छान दिसतील, अशा क्लिअर येतील. टेरेसवर अजून एक्स्ट्रा लाईट वगैरे लावतील तर मी तुम्हाला सगळं काही दाखवते. तुम्ही आमच्याबरोबर कंटिन्यू राहा म्हणजे सोबत राहा आमच्या ब्लॉगमध्ये आणि बघत राहा. आपण हॅपी न्यू इयर आपण सगळ्यांनी सोबत सेलिब्रेट करू. नाही आपला सगळ्यांचा आहे, आपली युट्यूब फॅमिली आहे ना तर आपल्या सगळ्यांचं 31 आहे. तर आमच्यासोबत तुम्ही सुद्धा 31 एन्जॉय करा कारण की तुम्ही आहेत तर आम्ही आहोत म्हणजे नाही का सगळं काही तुमच्यापासूनच आहे. तर असंच भरभरून प्रेम द्या पुढच्या वर्षी पण सगळं ऑल टाईम. चला तर मग बघत राहा. भाई हे गेल की काय सपन मी त्याशी डब्याला ना मुगाची डाळ टाकून करून दिल ते खूप आवडले. पण ना काय झालं काही काही कुकरला लावली एक शिट्टी मग मऊ झाले. हा ना हे ताईंच्या शेतातले गिलके आहेत क्वार्टर मधले. नाही गुरुवारचा गजरा लावून दिलाय तिला. ते म्हणे मम्मी लावून दे मला फ्रीज मध्ये ठेवलेला होता ना मी ते बघ ना ते तिला शोभत ते तिला ते आता ते इकडचं पाण्याने पिंपल्स आलेत. तुम्ही म्हणल्यावर असं खुश होती ती. कशाला पाहिजे कशाला पण काय आणलंय काय आणलंय शेकोटी करायला. रात्री कोळसा विचारत होते. कोळसा आणला कोळसा पण होता वरती आहेत वाटतं लाकडं भरपूर. अंगणात तिथं कोळसा होता ना तिथं कॉट मध्ये याच्यात भरून ठेवला होता ना तुम्ही. मग लाकडं जाळलेला कोळसाच असतो. रात्रीची पार्टीची तयारी चालली आपली. दिसायला पाहिजे ना वाघांचा परिवार 31 कसा मनवतो. 31 बनाएंगे हम भाई. कसला काय कसली भाजी आणली वहिनीने? भाजी कसली? शेतातल्या त्यांच्या शेतात माझ्या नाही मला आवडली भाजी दिवशी मला आवडली. मग चालेल मला आवडली त्या दिवशी मस्त गेली मस्त गिलक्याच्या भाज्या करा मग कधी. चला तर आता आम्ही इकडं करतोय चिकनची भाजी की मम्मीन ते असं ते कबाब वगैरे खात नाही ना तर त्यासाठी त्यांना थोडंसं चिकन आणलंय तर वाटून अशी चिकनची भाजी करणार आहोत आणि चपात्या आणि थोडंसं हरभरे तर ते थोडे चकण्यासाठी असतील आणि बाकीच्या गोष्टी आता इथं खाली प्रिपेअर करून घेणार आहे. थोडंसं बिर्याणी आणलेली आहे आणि एक मटका बिर्याणी आहे बघू शकताय तुम्ही आणि त्यानंतर एक व्हेज पण भाजी आणलेली आहे. तर असं करून आता आम्ही सगळेजण टेरेसवर सेलिब्रेट करणार आहोत. तर दोघं भाऊ गेलेले आहेत वरती तयारी करण्यासाठी. तर श्रुता आहे आमची आता कॅमेरामॅन तर ती तुम्हाला दाखवेल काय काय करताय टेरेसवर कसं कसं प्लॅनिंग चालू आहे तर तुम्ही बघा. ते पप्पा आणि दादा इथं डेकोरेशन करत आहे. बाहेर बघू बाहेर कसला धूर सोडलाय बघा. वर्षा काकी आणि सदा काका पण 31 सेलिब्रेशन. हे बघा इथं किती मस्त प्रकारे चूल. हे आमचा लोकल तंदूर आहे. तंदूर बनतोय तर तिथं आता कोळसा टाकणार आहे. काय बनवत आहे ग काकी? बाप रे बाप. हाय करा हाय करा हाय करा काका. कशी वाटली आमची टिक्का? असे टिक्का बनवतोय आम्ही
आणि आम्ही ते ग्रिलवर हे करणार आहे, तंदूर करणार आहे आता. कोणी कोण असं अशा प्रकारचं तंदूर करतंय तर कमेंटमध्ये नक्की टाका आम्हाला. तुमचा 31 कशा प्रकारे चाललंय तर हे पण सांगा आम्हाला. आमच्याकडे आजूबाजूला इकडे जे मस्त मजा चालली आणि सगळे एन्जॉय करतात 31चा. हा कोणता कबाब आहे? हा तंदूर कबाब आहे. आणि तो हरा भरा हरा भरा कबाब. पोषक असेल त्याचे. तर तुम्ही बघितलंच आता दोघं भाऊ वरती तयारी करताय. आम्ही ताई आणि मीनी इथं थोडीशी चिकनची भाजी केली, चपात्या केलेल्या आहेत. आणि मम्मी डॅडी कसं आहे तर ते जास्त वेळ थांबू शकत नाही तर 31st तर त्यांना आधी जेवण देऊन देणार आहोत. त्यांना आमच्या पद्धतीचं नाही आवडत ते, कारण की ते हराभरा कबाब त्यात ते मम्मी म्हणतात तुम्ही कुठलेही मसाले टाकतात त्याच्यामुळे त्यांना सहन होत नाही. तर त्यासाठीच त्यांना थोडंसं वेगळं चिकन आणून त्यांना असं आपली प्रॉपर मसाल्याची भाजी करून दिलेली आहे आणि चपात्या केलेल्या आहेत. तर त्यांना आता जेवण द्यायला झाले मी. आणि जेवण दिल्यानंतर मग आम्ही टेरेसवर, कारण की इथं सगळं क्लीन करून घेतलेलं आहे मी आता. त्यानंतर आता आपल्या टेरेसवरच प्रोग्राम राहणार आहे सगळा. लोक समजून येतील. तर बघू शकता हे दोघं भावांनी ग्रीन मस्त केलेलं आहे. आणि आमचे शेजारचे जे वर्षाताई आहे तर त्यांचं सुद्धा छान असं सेलिब्रेशन चाललंय. तर आमचे असे स्लॅब जवळजवळ पडतात, तुम्हाला सांगितलंच होतं मी. तर छान असं आता एकत्र सेलिब्रेट करतोय आम्ही सगळेजण. तर आता एक्झॅक्ट 9 वाजले, 10-11 अजून आपल्याला 2-2.5 तास काढायचे चांगले. लॉलीपॉप हे तंदूर लॉलीपॉप तयार केले दोघं भावांनी मिळून. दाखवा. मस्त झाला, एकच नंबर. आवडला ते असं आपण कुठे खाला का माहिती का, बांबू बांबू पुण्यातला बांबू हाऊस. सुदामला पण भारी भेटतो बरं. एकच नंबर बनवलेलं आहे, बघू शकतो. शिवण्याला द्या. हां शिवण्या मागत होती, शिवण्याला द्या. अगं ती कुठे आहे? श्रुती कुठे आहे? तर असा मस्त आता एन्जॉय होणार आहे. लास्ट टाइम आमच्याबरोबर योगा होत्या का होत आहे ना ताई? लास्ट टाइम योगा होत्या आपल्याबरोबर ना? हा, योगा होता. योगाने पण छान असं एन्जॉय केला ते भाऊजी. मस्त टेरेसवरच आपण केक कट केला तर छान. बराच वेळ ना डान्स वगैरे सगळ्यांनी केला होता ना. फक्त त्यावेळेस एवढं का व्लॉगिंग नव्हती आपली. आता व्लॉगिंग आहे छान पैकी. आपण मला वाटतं काहीतरी ते काय केलं होतं आपण ना? डान्स केले होते. इथं भाजी केली होती चिकनची. सगळेजण इथं बसले. हां व्हिडिओ असतील इंस्टाग्रामवर मी टाकलेले होते. छान डान्स वगैरे. भाऊजींनी कसा डान्स केला होता इस्राच्या पण भाऊजींनी. आम्ही भाऊ पण आला होता. आम्ही भाऊ पण आला होता. तर आज पण होणार आहे छान असा की शक्यतो आहे ना हॅप्पी न्यू इयर आहे ना सगळ्यांनी आपल्या आपल्या फॅमिलीसोबतच एन्जॉय करा. फॅमिलीला वेळ द्या. असं नका करू की फ्रेंडसोबत जा, मित्रांमध्ये जा. सगळ्यांनी आपल्या आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा मस्तपैकी. हॅप्पी न्यू इयर छान असतं. सगळे मला बघतायत. नाही पण छान असतं, फॅमिलीसोबत एन्जॉय केला ना छान वाटतं. हां हे आपलं रेडी झालेलं आहे. ग्रीन कलर बघू शकते हराभरा कबाब. आणि हा कुठला आहे? हा पहाडी कबाब आहे. हा पहाडी कबाब आहे. बघू शकताय दोघं जण छान असे रेडी झालेले आहेत आणि टेस्टला अप्रतिम आहे. वहिनी खातात बघा, वहिनी विचारला. ये गाइस ये मैं हूँ और ये मेरी मम्मी है. अरे थांब ना शिव सर ना. यहाँ पे हमारी पार्टी चल रही है. पार्टी कोणती आहे? स्प्राइटची. चेस चेस. या या स्प्राइट प्यायला. काय ग तुला हवंय का? कप पाहिजे. हा कप पाहिजे.
ओ या ना पटकन. काकू ए भूके भूके टूट पडे इस पर. अरे संपलं सगळं. ए ये देखो वाकी बिलू खारे क्या बटाटो फ्रेंच फ्राइज. और मैं कमजोर भी होती जा रही हूँ. कमजोर हो रही है. मैं कमजोर होती जा रही हूँ. हे पाणी आहे का? स्प्राईट आहे? स्प्राईट आणलं का? स्प्राईट आणलं का? संपला स्प्राईट. नंतर श्राव. अजून किती वाजले आता? 10 वाजलं. आणि बाहेरनं ताण लागली. मोबाईलच्या बाहेर किती 10 वाजले? अजून भरपूर वेळ आहे. कोण जाणार आता? लोक लोकं खाऊन झोपून गेले का? 10:30 झाले. म्हणजे आहे. खाऊन घ्या थोडं थोडं आणि थोडं थोडं खाऊन बसू घेऊ आता आपण जेवण करून घेऊ परत त्याच्यानंतर जिरू त्याला थोडस. थोडस डान्स वगैरे करू जिरून टाकू मग ते पण जेवण आणि मग 12 नंतर केक कट होईल. केक कट केल्यानंतर मग आपण आपल्या घरी झोपायचं. हा बाकी काय करायचं नाही आता. 12 नंतर काय करू शकत नाही आपण. 12 नंतर एक क्लिनिंग करू. हा क्लिनिंग क्लिनिंग. हा साफसफाई. साफसफाईला आम्ही केलंय तुम्ही आवरा बस बाकी पैसे म्हटलं. मी तुझी घर धुवायची उद्या काय उद्या हॅपी न्यू इयर आहे नवीन वर्ष आहे बरं का. तर? बिना सगळं धुवायचं. रात्री 12 नंतर. रात्री 12 नंतर तेच काम आहे तुमचं. फ्रेंच फ्राईज थंडी तर नाही. साक्षी कशी असते काय घालतं डान्स मध्ये मला गोलीचा डान्स बघायचा होता. केस केस बांधलेले पण आवडत नाही मोकळेच पाहिजेत. अशी तर आता वाजलेले आहेत 11 म्हणजे 1 तास आता गेलेला आहे आणि आम्ही असं थोडासा डान्स केला थोडासा गप्पा मारल्या. योगाची थोडीशी आठवण आली ती लास्ट टाइम त्या होत्या आमच्यासोबत तर त्यांना थोडा व्हिडिओ कॉल केला आणि थोडंसं आता खाल्लं पिलं जरासं. तर बघूयात अजून थोडंसं वेळ काढायचं आहे आपल्याला. आता 11 तर वाजलेले आहेत अजून 1 तास. तर तुम्ही बघत राहा आणि आमच्यासोबत मस्त एन्जॉय करा तुम्ही पण. तुम्ही पण करा. आम्हाला बघू नका मस्त एन्जॉय पण करा. आपण जेवण करून घेतो आम्ही आणि जेवल्यानंतर मग थोडंसं वेट करू 12 वाजेपर्यंत थोडासा टाइमपास करू इकडं तिकडं. जेवण झाल्यानंतर अजून एकदा थोडंसं डान्स करू म्हणजे जेणेकरून जेवण थोडंसं जेवण राहील म्हणजे केकसाठी थोडीशी जागा राहील. केक कट करायचा आहे खायचं सोडणार नाही. मग वाघ परिवार आहे वाघ. तर आता तुम्ही म्हणशाल की मार्गशीर्ष महिना येत आहे तुम्ही पाळत की नाही असं तसं पण हा वाघ परिवार आहे तर डे आम्ही पाळतो
पण पूर्ण मंथ आम्ही पाळत नाही सगळेजण, कारण की लहान मुली असतात, कधी मुलं अंडं मागतील, कधी काय मागतील त्याचा भरोसा नाही. ते असंच असतं, कारण की मुलं कसं होतं कधी पण अचानक म्हणती मम्मी मला अंडं बॉईल करून दे, असं करून दे. तर त्यासाठीच आम्ही उगाच ते हे करत नाही. फक्त जो खास डे असतो, गुरुवार असतो किंवा शुक्रवार, आमच्या घरात शुक्रवार पण पाळला जातो, शुक्रवारी पण बनत नाही. फक्त ओनली ऑन सॅटर्डेला नाही, सॅटर्डे नाही सॉरी संडेलाच बनतं आमच्या घरामध्ये. आणि आज तर 31st आहे, म्हणजे मग हे तर होणारच. तर आमचे साहेब तर काही नाही होऊ शकत याच्याशिवाय 31st साजरा नाही होऊ शकत, त्याच्यासाठी की गुरुवार आहे तुम्ही पाळला नाही वगैरे असं तसं काही नाही. वाघ परिवार आहे. नाही रविवार आहे बाबा आज. नाही मार्गशीर्ष महिना, कारण की लोक काय म्हणतील मार्गशीर्ष महिना तुम्ही पाळला नाही. पण हे ते प्रत्येकाचं जेन्युअनली पर्सनल हे असतं की पाळायचा की नाही पाळायचा. आमच्या घरात आम्ही पाळत नाही. दर गुरुवारी असतो ना, गुरुवारी उपवास धरतो, गुरुवारच्या दिवशी सगळे काही करतो. आणि शुक्रवार आम्ही वाघ वंशाचे हा बरोबर, ते जमत नाही. आम्ही वाघ वंशाचे भाऊ असं म्हटले, ते होत नाही. आणि मुली मेन म्हणजे मुलींना खूप लागतं ते. पण असं नाही तुम्ही म्हणशाल लागतं म्हणजे काय डेली असतं, डेली नसतं तसं काही. पण दर रविवारी होतं चिकन, आणि बाकी इतर वेळेस कधी करत नाही. पण महिनाभर होत नाही शक्यतो, त्याच्यामुळे वाघ अगर घास खाएगा तो जाएगा कहाँ? बरोबर बोलले भाऊ. तर चला मग तुम्ही पण एन्जॉय करा आमच्या सोबत मस्त पैकी. मस्ती में आई जा जुसु सुबी 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 मेरे दिल गाए जा जुसु सुबी 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 मस्ती में गाए जा जुसु सुबी 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 है सुबी 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 है सुबी 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 जु जु सुबी 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 सुबी
गिरी मेरे दिल पर, चली ऐसी पागल पवन, मैं क्या करूं। शिव खाली बा. तर ही श्रेयाच्या फरमाईशवर मटका बिर्याणी. काय मटका बिर्याणीच ना? पॅराडाईज बिर्याणी. आता सांग, ही चांगली आहे की मम्मीच्या हातची चांगली आहे? खाऊन बघा. हा तेच म्हणलं, खाऊन बघा आधी. कलर लावून चिटकुले त्याला. मी 100 म्हणशील मम्मी तुझ्याच हातची बिर्याणी. हे काय आणलं का चमच काय तरी? सेम बट डिफरंट. बरोबर चमच आहे का? मग आम्ही दही लावणार आहे आम्ही. दही लावायसाठी मटका कामाला. बरं याच्या पुढे नेक्स्ट टाइम आता बिर्याणी कॅन्सल. हा घरात वर्षा काकाची बिर्याणी खाऊ राहिली. बिर्याणीमध्ये 4 तुकडे पण आहे. बाहेरचं पण करायला पाहिजे ना. बघ ना साक्षी थोडंफार चालू होते एवढे घे ना. तुम्ही काय सायलेंट खाणार आहे का? सायलेंटच खाणार. काय ग काय म्हणते? दुकान खोलून ये. बापरे मम्मी साडी बिडी. अरे बापरे मम्मी न्यू इयरचं एकदम रेडी होऊन आलेले आहेत. वेलकम वेलकम. तर आता थोडस बाकी आहे आपल्याला. तिथं बाबांजवळ मधल्या रूममध्ये जा तिथं आतल्या रूममध्ये जा ना बाबांजवळ. तर आता थोडाच वेळ बाकी आहे, अर्धा तासच आहे. आणि आपला जे आज 2000 तर आता थोडाच वेळ राहिलेला आहे आपलं 2023 संपण्यासाठी. तर 2023ला आपल्याला छान असं गुड बाय करायचं आहे आणि 2024चं आपल्याला छान असं वेलकम करायचं आहे. तर थोडाच वेळ राहिलेला आहे, तर तुम्ही बघत राहा आमच्यासोबत, कंटिन्यू राहा. आणि श्रुतीला बिर्याणी, श्रुतीची डिमांड आहे की काकू तू बिर्याणीचं दुकान टाक. हां कारण की जी आम्ही पॅराडाईजवरून दादाने बिर्याणी आणली श्रेयाच्या फरमाईशवर. हां श्रेयाच्या डिमांडवर. तर ती नव्हती चांगली, त्याच्यामध्ये फक्त इलायची फ्लेवर येत होता नाही का, म्हणजे खूप बॉईल होती.
जाऊ दे आता काय करणार, पण इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. खरं सांगते, जर तुम्ही काकू जवळ राहिले असते, तुम्ही बिर्याणी ट्राय केली असते, काकूचे अजून फॅन झाले असते. तर मुलींना बिर्याणी फार आवडते, माझ्या हातची सगळ्यांनाच आवडते. चॉकलेट वाला रसमलाई केक सुद्धा, श्रोताला सुद्धा केक फार आवडतो. तर बघूयात, थोडासा वेळ राहिलेला आहे. तर आता इकडं आम्ही जेवण वगैरे झाली तर आमची सगळ्यांची करून ऑलमोस्ट. तर सगळेजण आता आम्ही सावर करून घेतली, झाडू वगैरे मारला आणि ताई पण इथं भांडे वगैरे पुसून घेत आहेत. तर मम्मी सुद्धा रेडी होऊन आलेल्या आहेत आणि केक कट करायचं आहे, त्यासाठी तयारी चालू आहे, तुम्हाला मी दाखवते. मध्ये तुमच्या लाईफमध्ये काय नवीन वस्तू ऍड करणार? वस्तू ॲड नाही करणार. माझ्या 2024च्या नवीन उपक्रम म्हणजे असं आहे की एक स्टेप पुढं, आयुष्याचं एक स्टेप पुढं करणार आहे मी, जेणेकरून आपल्या घराचं, आपल्या घराच्या बाहेरचं सगळ्या लोकांचं काहीतरी आपण देणं आहे आणि ते देणं आपण सार्थक करूया. तर म्हणजे कसं की मी एक ध्येय ठेवलं आहे 2024मध्ये काय करायचं, आणि ते ध्येय पूर्ण झाल्याशिवाय मी तुम्हाला सांगणार नाही. ऑल द बेस्ट. थँक्यू. ग्रीन कलरचा होता आता, तो आता थंडी आहे, तर थंडीचे दिवस blue असतो ना. पप्पा, तुम्ही काय तुमच्या 2024मध्ये काय तुमच्या लाईफ, त्याच्यामध्ये काय तुम्ही नवीन, काय आपल्या लाईफमध्ये चेंज करणार? माझं तेच म्हणणं आहे, जी भरके जोरपर्यंत आयुष्य आपलं जगा. जे भाऊंचं वर्ष मत आहे ते माझं आहे. प्रत्येक वर्ष येत राहतात, जे भाऊंचं मत आहे ते पण माझं आहे. वर्ष आयुष्य येत परत पुन्हा राहतात, घडी घडी येणार परत नाही. पुन्हा भेटणार नाही आयुष्य. असं तुम्ही जगा, त्याच्यामध्ये मनसोक्त आयुष्य ते जगा. छान असं जगून असा घ्या, विचार enjoy न करा. करा की नवीन वर्ष मी काय संकल्प करणार, काय करणार, त्याचा काय विचार करू. बरोबर. जे वर्ष आहे ते जगा, व्यवस्थित राहा. हॅपी न्यू इयर. Happy New Year. तुम दोनों क्या करने वाली हो अपनी जिंदगी में? ये हमको मोबाइल में दुनिया तू काय करणार? काही नाही करणार आहे. तू? मला तर माझ्या 10वीचं टेन्शन येतं आणि पुढच्या वर्षी 10वी आली. रडून घे, टेन्शन नसतं घ्यायचं, अभ्यास करायचा असतो. काकू, तू पण सांग, तू काय ऍड करणार तुझ्या न्यू लाईफ मध्ये 2024 मध्ये? मी 11-52 मी मस्त लाईफ एन्जॉय करणार आहे, नो टेन्शन. मी हॅपी जशी आज पण होती, ह्या वर्षी मागच्या वर्षी पण होते, आता पुढच्या वर्षी पण तशी राहणार आहे. नो टेन्शन, आयुष्याचं टेन्शन घ्यायचं नाही, मस्त लाईफ एन्जॉय करायची. कारण की म्हातारपणात कुठंच बसण्यापेक्षा आता जे आयुष्य आहे ते जगून घ्यायचं मस्तपैकी. ऑल द बेस्ट. परत म्हातारपणात मी म्हणालो अरे मी असं आयुष्य जगले असते, तसं करण्यापेक्षा आता आयुष्य आहे ते मस्त Regret एन्जॉय होईल. करा. कारण की घडीचा भरोसा नसतो माणसाचा, आज मी आहे उद्या मी नसल, असं असतं. त्यामुळे आता जे शनी ना त्या शनी आयुष्य एन्जॉय करून घ्यायचं. आता केक आलाय, आपला केक आलेला आहे. गुलाबी होती ना मागच्या वेळेस. कुठला फ्लेवर आहे हा? थंडक. थंडाई. थंडक बनणार थंडाई. अच्छा, नवीन वर्षामध्ये नवीन संकल्प करणार, म्हणजे तुम्हाला वगैरे छानपैकी असं नाही का गायडन्स देऊन तुम्ही पण छान स्टडी करा, मम्मीचं ऐका. तेच तर मी थोडं
फोटो काढायचा मी नाही ठेवला तुम्ही. साक्षी हॅपी न्यू इयर. हॅपी हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर सर्वांना. हॅपी न्यू इयर. नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे जाओ. हॅपी न्यू इयर. सगळ्यांनी एकमेकाला केक खाऊ घालून भरून घ्या. हॅपी न्यू इयर साक्षी. सगळ्यांची happy new year. पप्पांचे पण शिव हळूहळू खा. काय? भांडणं माझ्यासोबत. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. मेरी उम्र के नौजवानों दिल न लगाना ओ दीवानों ये मेरी उम्र के नौजवानों दिल न लगाना ओ दीवानों मैंने प्यार करके चैन खोया नींद खोई पर झूठ तो कहते नहीं है वो कोई ये प्यार से बढ़कर नहीं है वो कोई चलता नहीं है दिल दे के यारो इस दिल पे जोर कोई चलता नहीं है दिल दे के यारो इस दिल पे जोर कोई इस रोग का नहीं है इलाज दुनिया में और कोई शांति 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 ओम शांति 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 मैंने किसी को दिल पे कर हा माझी चुकी आहे. मीच काढलं बाबा. काय करणार चुकला. मला फोर्स करणारी आई मम्मी म्हणल्या तर राहू दे बाई, राहू दे. घ्या. भडकिली पोरगी. अरे तुझी आई रडू नाही घेतलं. तुम्ही नको म्हणा. तुम्ही ये माझ्याजवळ, तू माझ्याजवळ. तनू पण राहील. चला मी तुम्हाला मला जाऊ नका, मला लागतंय ते. नवीन वर्षाचं त्यांनी दिली सुरुवात करून. चला आता खाल्लं पिल्लं 12 झाले. आता 10च्या वर झाले. सगळे काचेचे ग्लास 12-20 झालेले आहेत. आणि आता आम्ही चाललो खाली सगळं एक स्टेप बाय स्टेप सगळं सामान घेऊन. हॅपी न्यू इयर तुम्हाला सर्वांना. हॅपी न्यू इयर सर्वांना. नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी जाओ. म्हणजे हे कॅलेंडरचं नवीन वर्ष आहे. आपलं नवीन वर्ष वेगळं. आपलं खरं नवीन वर्ष म्हणजे ते म्हणजे गुढीपाडवा. ते गुढीपाडव्याला आपलं खरं महाराष्ट्राचं जो म्हणतो ना नवीन वर्षाचं सुरुवात चालू होते तर ते गुढीपाडव्याच्या दिवशी असते. आणि हे कॅलेंडरच्या म्हणण्यानुसार म्हणजे नाही का आपण 31st साजरा होतो. नवीन महिना चालू होतो तो नवीन वर्ष. ते आता सगळे करतात म्हणून मग सगळेच करतो आपण. तर असा हा नवीन वर्ष तुम्हाला तर नवीन वर्ष तुम्हाला खूप छान असं सुख समाधानाचं आणि भरभराटीचं जावं अशी आमची इच्छा. आणि आमचा कार्यक्रम आजचा 31st तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. म्हणजे व्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. आणि आम्ही खूप एन्जॉय केला तसं तुम्ही पण केला असेल. खूप असे डान्स केलेत. खूप छान वाटलं आणि मस्त एन्जॉय केला आम्ही. हां तर मी बोलतोय तर माझा ऐकू दे. तर तुम्हाला कसा वाटला आमचा व्लॉग तर नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा असा एन्जॉय केला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला सांगा की कसा झाला तुमचा एन्जॉय. तर तुम्ही बोलला मी नाही बोलत आता, तुम्हीच बोला आता. चला मग आता मी नवीन वर्षाला असा निर्णय घेतलेला आहे की आता म्हणलं आता मी जरासं
गप्प राहणार आणि साहेबांना बोलू नाही, देणार. मला थोडंफार बोलू देणार. तर कारण मी बोलताना ती लगेच बोलून जाते. त्यामुळे आमचा असा विषय होतो की ते तर नवीन वर्षात तिने निर्णय घेतला की मला पण बोलू देणार नाही. आता गप. आता तू बोल. मी बोलतोय ना, तू बोल. हॅपी न्यू इयर बेटा. हॅपी न्यू इयर. आय लव्ह यू. चलो मग. चला मग Good आता night. हा व्लॉग इथंच आपण संपवतो आणि भेटूया परत पुन्हा एका नवीन वर्षाच्या नवीन नवीन ब्लॉग मध्ये. तर तो ब्लॉग कसा होईल माहिती नाही आणि कधी होईल तेही मी सांगू शकत नाही, पण करू आपण नवीन वर्षाचा एखादा ब्लॉग करू आणि तुम्ही तो बघा. आणि ह्या ब्लॉगला सुद्धा तुम्ही जसं की मागच्या आता 1-2 छान अशा ब्लॉगला छान असं भरभरून प्रेम दिलं, तसंच आता पुन्हा ह्या ब्लॉगला सुद्धा असं शिव काय बोलते बघा. छान भरभरून प्रेम द्या. काय बेटा? हे बघा, आज ब्लॉग संपलं ना तर आपण कोणीच नाही ब्लॉग बनवायचं, का? क्योंकि नवीन वर्ष आहे ना. मग दुसरं नवीन वर्ष असेल तर झालं ना नवीन वर्ष, तर आपण ब्लॉग एडिट करायचा आणि वापस कधीच नाही करायचं. तुम्ही तर बोललो होतं. मी कधी बोललो होतं? नवीन वर्षात नवीन ब्लॉग बनायचे आपण. नवीन वर्षामध्ये नवीन ब्लॉग बनवायचे. तर आमचे ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर तुम्हाला सर्वांना. बाय बाय. बाय.